भगवंताच्या कृपेने सर्व संतांच्या आशीर्वादाने पुण्य सलीला इंद्रायणी मातेच्या पावन तीरावर संजीवन समाधिस्थ ज्ञानोबारायांच्या या पवित्र अशा अलंकापूर नगरीमध्ये सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून सुरू असलेली आपली ही नित्याची ज्ञानेश्वरी प्रवचन सेवा सेवेकरता उपस्थित आवाज थोड़ा कमी कर माऊली स्वरूप असणारे सर्व भाविक भक्त श्रोते सज्जन आणि माता भगिनी सर्वांच्या चरणी मनोभावाने वंदन करून आपण सर्वांनी मिळून ही चिंतन सेवा या ठिकाणी करायची आहे। भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनांचं निमित्त करून दिव्य असा गीतेचा उपदेश करतात आणि हा गीतेचा ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून सुलभ रीतीने आपल्याला सांगितलेला आहे। 18व्या अध्यायाचा विचार सुरू आहे। 18व्या अध्यायातील 63 क्रमांकाच्या श्लोकावरचं ज्ञानोबारायांचं विवरण अर्थात 1328 क्रमांकाची ओवी सुरू आहे। भगवान परमात्मा त्या ठिकाणी संपूर्ण गीता शास्त्राचा उपसंहार करतात। 18व्या अध्यायाचा उपसंहार करतात आणि 18व्या अध्यायाचा उपसंहार करत असताना भगवान परमात्मा अर्जुनाला सांगतात, बाबा अशा प्रकारे गुह्यात गुह्य असलेलं जे काही ज्ञान आहे, तुझ्यावर असलेल्या प्रेमामुळे मी हे सगळं दिव्य गुह्य ज्ञान तुला त्या ठिकाणी सांगितलेलं आहे। आता या सगळ्या ज्ञानासंबंधी गीता शास्त्रासंबंधी तो विचार कर आणि विचार करून तुला जसं वाटेल तसं कर। यथेच्छसी तथा करू, तुला जशी इच्छा होईल तसं कर। ज्ञान मी तुला दिलेलं आहे, माझं काम मी चोखपणाने त्या ठिकाणी केलेलं आहे। आता हे सगळं सांगितल्यानंतर शेवटी तुला जसं वाटेल तसं तू कर, भगवान परमात्मा बोलतात। कारण करण्यामध्ये मनुष्य स्वतंत्र आहे। सांगण्याचं काम शास्त्र करतं, सांगण्याचं काम गुरु करतात, सांगण्याचं काम वक्ता करतो, परंतु शेवटी करण्याचं काम जे आहे ते वक्त्याकडे आपलं श्रोत्याकडे स्वतंत्रतेने सांगितलेलं आहे। एवढं सगळं ऐकून करायचं का नाही करायचं हे वक्त्याने आपलं ऐकणाऱ्या श्रोत्याने स्वतः ठरवायचं आहे। म्हणून भगवान परमात्मा या ठिकाणी निर्वाणीचा इशारा देऊन सांगतात। 4 प्रकारच्या कृपेचं वर्णन आपण नेहमी करतो। ईश्वर कृपा, गुरु कृपा, शास्त्र कृपा आणि अंतकरण कृपा। सगळ्यात पहिली कृपा कोणती पाहिजे? अंतकरण कृपा पाहिजे। ज्याच्यावर अंतकरण कृपा नाही त्याला शास्त्र काय करेल, त्याला गुरु तरी काय करतील, त्याला देव तरी काय करेल, ईश्वर तरी काय करेल। म्हणून दत्तात्रय महाराजांनी जे 24 गुरु सांगितले त्याच्यामध्ये पहिल्यांदा असं वर्णन केले की मीच माझा गुरु झालो। मी माझा गुरु झालो म्हणजे मी असं ठरवलं की मला जीवनामध्ये काहीतरी करायचं आहे, मला माझा उद्धार करून घ्यायचा आहे असं माणसाने ठरवलं तर मग त्याला देव मदत करेल, त्याला गुरु मदत करेल, त्याला शास्त्र मदत करेल।
सांडून अशुभ वासना, जो न करी विषय कल्पना, तो आपला आपण गुरु जाना. किंवा उद्धरेद आत्मनात्मानम नात्मानम अवसादेत आत्मैव ह्यात्मनो बंधुरात्मैव रिपुरात्मना. आपणच आपला उद्धार करून घ्यायचा आहे. आपण ठरवायचं आहे आपल्याला काय करायचं आहे. ज्याला उद्धार करून घ्यायचं आहे, ज्याने ठरवलं नाही तो कुठेही बसला, देवळात आला काय, प्रवचनात बसला काय, कीर्तनात बसला काय, त्याने ठरवलंय काय नाही, हे फक्त ऐकायचं आहे. आणि एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून द्यायचं, किंवा ऐकायचं आणि तोंडाच्या वाटे सोडून द्यायचं. म्हणून भगवान परमात्मा या ठिकाणी पुन्हा एकदा अर्जुनाला जागृती देतात. बाबा, मी तुला जे सांगायचंय ते सांगितलंय. बरं, सांगण्यात मी काय कसर ठेवली का? मी जे सांगतोय ना बाबा, हे काय मी जे बोलतोय तुला, हे काय वरवरचं बोलणं नाही. कशाप्रमाणे? त्याच्याकरता देव उदाहरण देतात. 1328. परी बोलली ओरसे माय बोले बाळोद्देशे प्रीती ही परी तैसे न करूची हो. मी तुझ्यावर प्रेम करतोय, आईप्रमाणे प्रेम करतोय. पण आईच्या प्रेमामध्ये सुद्धा कधी कधी आई प्रेम करते मुलावर, पण प्रेम करत असताना ती भावनेने प्रेम करते. भावनेच्या भरात काय बोलून जाईल आई काही सांगता येत नाही. परी बोलली ओरसे, ओरसे म्हणजे प्रेमाने, अंतकरणामध्ये ज्या प्रेम ओसंडून वाहू लागलं, मग ती भुलते. प्रेमात मनुष्य काय होतो? भुलतो, विसरून जातो. त्यालाच प्रेम म्हणतात की ज्याच्यात मनुष्य सगळं विसरतो. मी कोण आहे विसरतो, समोरचा कोण आहे विसरतो. अर्जुना तुझे निवेदे म्या देवपणाची बिरुदे, सांडिली गामी आधे सगळेनी तुआ. म्हणजे काय? मी अर्धा आहे आणि तू पूर्ण आहे. म्हणजे तुझ्याने मी पूर्ण आहे. तसा मी एकटा जर असेल तर मी अर्धाच आहे. तुझ्या प्रेमाने मी परिपूर्ण होतो. पण भगवान परमात्मा म्हणतात माझं प्रेम जे आहे ते आईचं आहे, पण लौकिक आईसारखं माझं प्रेम नाही. लौकिकातली आई जी परी बोलली ओरसे माय बोले बाळो देशे. आई जी असते ती बाळाकरता बोलते. काय बोलते? कधी प्रेमाने बोलते, माझ्या राजा, आणि कधी रागावून बोलते, मेल्या मुडद्या कारट्या असे म्हणते. भावनेने बोलत असते. राजा म्हणते म्हणजे काय तो राजा असतो का? माझा सोन्याचा तुकडा म्हणते. त्याला दिवसा पाहायचा असेल तर माझा वाघ आहे म्हणते, झुरळाला घाबरतो. पण तिचं प्रेम बोलत असतं. म्हणजे आईचं वर्णन जे असतं ते प्रेमामुळे केलेलं वर्णन असतं. ते प्रेमात ती विसरल्यामुळे वर्णन करते. ते यथार्थ असेलच असं नाही. बरं, आईने जरी प्रेमाने म्हटली मी तुला असं करील, मी तुला तसं करील, माझ्या बाळाला मी हे करील, माझ्या बाळाला मी राजा करील, माझ्या बाळाला मी अमुक करील, भावनेने बोलते. मी तुला असं करू देणार नाही, तसं करू देणार नाही. पण आईच्याकडे सामर्थ्य आहे का? आई जरी भावनेने बोलत असले तरी सुद्धा आईचं सामर्थ्य कमी आहे.
लेकुराचे हित वाहे का जाणे, वाहे का जाणे, वाहे जाणे नाही. अहो तिलाच हित काय कळलं नाही तर ते लेकराचं काय हित कळणार आहे. माझ्या पोराचं हित झालं पाहिजे म्हणते, माझ्या पोराचं कल्याण झालं पाहिजे, माझ्या पोराचं कल्याण झालं पाहिजे, पण तिला कल्याण कुठे आहे भिवंडी कुठे आहे माहिती आहे का? मातेचा संकल्प व्हावा राजगुंडा, कपाळीचा धोंडा पुढा टाके. आईला वाटते माझा पोरगा आहे तो काय व्हावा, राजगुंडा व्हावा. पुत्र देई ऐसा गुंडा ज्याचा तिही लोकी झेंडा. तो झेंडा दुसराच लावतो. मग का? सामर्थ्य कमी आहे, तिला ज्ञान नाही आहे. बोलत जरी असली तरी सुद्धा तिचं जे प्रेम आहे ते प्रेम आंधळ प्रेम थोडक्यात. परंतु भगवान म्हणतात मी सुद्धा तुझ्यावर प्रेम करतो बाबा, मी सुद्धा पुत्रवत तुझ्यावर प्रेम केलं, मातृवत तुझ्यावर प्रेम केलं, परंतु हे माझं प्रेम असं समजू नको मी जे बोलतोय ते उगाच आंधळीपणाने बोलतोय. अगोदर भगवान परमात्मा बोललेत, या कारणे पांडवा आम्ही आपला हागोये ठेवा, तुझं दिधला कानवा जा कळिलेपणे. कृपेने मी त्या ठिकाणी भरून गेलो, प्रेमाने भरून गेलो, आणि म्हणून तुला हे सांगितलं जे कोणाला कधी सांगितलं नाही. जे जीवीचे निजगुज पै कैसे राखो तुझ, पडियेशी तू मज म्हणूनिया. तू मला इतका आवडतो म्हणून मी तुला सांगितलं. बरं माझं मी तुला, तू मला आवडतो हे जे म्हणतोय ते आईसारखं नाही म्हणत, भावनेने नाही म्हणत, खरंच मला आवडतो. माझं जे प्रेम आहे ते आईसारखं प्रेम नाही. आई प्रेमात आल्यानंतर काय म्हणते आणि काही करते. अरे माझं खरं तुझ्यावर प्रेम असल्यामुळे, आणि हे प्रेम जे आहे ते सगळं जाणून प्रेम आहे. मी म्हणतोय ना तुला की मी तू सगळ्यात कोणाला दिलं नाही ते तुला दिलंय, ते खरंच आहे. आई एखाद्या वेळेस म्हणते मी तुला कोणाला दिलं नाही ते तुला दिलं, पण सगळ्याला देत असते. म्हणून प्रेमाचेनी वरी भुलली ओरसे, माय बोले बाळो देशे. प्रीती ही परी तैसे न करूची हो. तशा प्रकारचं प्रेम आम्ही करत नाही. म्हणजे काय? कधी कधी आई तिच्या आईच्या प्रेमामुळे पोराचं हित होत नाही. एक तर तिला ज्ञान नाही ते जाऊ द्या, पण त्या प्रेमामुळे त्या मायेमुळे हितापासून तू दूर राहतो. नाही मला शाळेत जायचं म्हटलं, नको जाऊ बाळा बस घरी. आता तिने प्रेम केलं, बाळाला त्रास होतोय म्हणून शाळेत नको जाऊ, पण त्याचा फायदा केला का नुकसान केलं? नुकसान केलं. त्याचे दोष झाकून ठेवते, कोणाला सांगू देत नाही. त्याच वेळेस त्याचा कान धरला तर कदाचित तो दोष करणार नाही. परंतु आईचं प्रेम असं असतं की तिला दोष दिसतच नाही. पण भगवान इथे कठोर झाले. यथेच्छसी तथा कुरु बोलले. श्रोष्यसी न श्रोष्यसी विनंक्षसी. ऐकणार नसतील माझं मरशील. आणि आता तर बोलले यथेच्छसी, तुला काय करायचंय ते कर. प्रेमाने सांगितलंय, रागवून सांगितलंय, धाक दाखवून सांगितलंय. पण हे सगळं त्या आईसारखं नाही. मला सगळं कळतंय, मी सगळं जाणतो, तुझं हित कशात आहे, अनहित कशात आहे, आत्यंतिक कल्याण कशात आहे, अशी मी आई आहे. आणि म्हणून मी तुला बरं तुझ्याकरता मी
गुह्यातलं गुह्य सांगितलं. इति ते ज्ञानमाख्यातम गुह्यात गुह्यतरम मया. आणि आता मात्र तू या सगळ्याचा विचार कर, कारण मी हे जे ज्ञान सांगितलंय तुला काही सामान्य नाही. मीच सामान्य नाही. पहिल्यांदा मी सामान्य नाही, आणि मी जे सांगितलंय ते ज्ञान सुद्धा सामान्य सांगितलं नाही. त्याच्याकरता उदाहरणं दिली भगवंताने. मी हे जे ज्ञान तुला सांगितलंय ना, हे कसं सांगितलंय. पुढची ओवी त्याच्याकरता. येथ आकाश आणि गाळीजे, अमृताही साली फेडीजे, का दिव्या करवी करविजे दिव्य जैसे. हे ज्ञान तुला मी सांगितलंय म्हणजे हे ज्ञान सामान्य नाही बाबा. आकाश गाळून घेतलंय. आता आकाश गाळायला सोपं आहे का काम? आकाश गाळायचं काम आपल्याकडून होईल का? ही गीता म्हणजे काय आहे? हे गीतेचं वर्णन आहे. मी तुला जे ज्ञान सांगितलंय हे काय केलंय? आकाश गाळून घेतलंय आणि तुला सांगितलंय. आकाशासारखं व्यापक ज्ञान आहे वेदामध्ये. वेदामध्ये जे ज्ञान आहे ते कसं आहे? व्यापक आहे. वेदात सगळंच आहे. पण असं वेदातलं सगळं ज्ञान चाळून चाळून गाळून गाळून तुझ्या उपयोगाचं काय? ज्ञानी जे होती वेदार्थाते विवरिती अपेक्षित स्वीकारिती शाश्वत जे. गीतेत भगवंतांनी सांगितलं ना, यावान अर्थ उदपाने सर्वतः संप्लुदोदकम दके तावान सर्वेषु वेदेषु ब्राह्मणस्य विजानता. आहे सगळा समुद्र भरलेला आहे. आपल्याला समुद्रातलं पाणी घ्यायचंय किती? जेवढं आपल्याला पाहिजे तेवढं. उदकमय सकळ झाली आहे मैतळ आरतीचे जोगे. भगवान म्हणतात हे आकाशाला गाळून मी घेतलंय, हा एक अर्थ. किंवा हे जे मी तुला ज्ञान सांगितलं हे ज्ञान कसं आहे? ज्ञातृज्ञेया विहीन नुसदेची जे ज्ञान. पुढं काय? चुका भरले गगन गाळीव जैसे. म्हणजे काय? आकाशापेक्षा सुद्धा सूक्ष्म आहे. आकाश सगळ्यात पंचमहाभूतामध्ये सूक्ष्म महाभूत आहे. पण परमात्मा जो आहे, परमात्म्याचं ज्ञान आहे, ज्ञान स्वरूप आहे, हे इतकं सूक्ष्म आहे. आणि असं सूक्ष्म ज्ञान मी तुला काय सांगितलं? इति ते ज्ञानमाख्यातम. एरवी सपूरपण पहावे, हां, गगनाचेनी पालवे गाळून घेतले. म्हणून असं तुला ज्ञान त्या ठिकाणी मी दिलंय. आता ते करायला तसाच माणूस पाहिजे. अमृताही साली फेडीजे. तुझ्या हातात मी काय दिलंय? अमृत दिलंय, पण साल काढून दिलंय. अमृतात साल आहे का? अमृतच आहे ते. अमृत दिलं तुझ्या हातात, परंतु ते अमृतावर आलेली वरची साय जे होते ना, म्हणजे कचरा होता, तो काढून दिला तुला. तुला असं अमृत प्यायला दिलंय की जे अमृतामध्ये आता साल नाही कसली, म्हणजे आसार भाग काहीच नाही. ज्ञान असं दिलंय. हे ज्ञान म्हणजेच अमृत आहे.
मी तुला जे अमृत ज्ञान दिले ना, हे अमृत आहे. स्वर्गातल्या अमृतापेक्षा हे अमृत श्रेष्ठ आहे. ज्ञानाला अमृत म्हटलंय अनेक ठिकाणी ज्ञानेश्वरीमध्ये. हे ज्ञानामृताची जान्हवी, आनंद चंद्रीची 17वी, विचार क्षीरार नवीची नवी लक्ष्मी. हे कशाचं वर्णन आहे? गीतेचं वर्णन. ज्ञानामृताची गंगाई, गीतेचंच हे वर्णन आहे. गीतेतल्या ज्ञानाचं वर्णन गीतेचं घ्या. असं मी तुला ज्ञान दिले बाबा. अमृत तरी त्या ठिकाणी आपल्याला काही काळापुरतं अमर करल, परंतु हे ज्ञान मात्र कायमचं मुक्त करणारं ज्ञान आहे. आणि हे अमृत असं आहे की याच्यात कुठल्याही प्रकारे हे ज्ञान असं आहे की ते सार सार ज्ञान दिलं तुला. तुला आता साल काढायचं काम ठेवलं नाही. हो, अगदी साल काढून केळी तोंडात घातली, हातातही नाही दिलं. पार का दिव्या करवी करवी जे दिव्य जैसे. बरोबर. दिव्या करवी करवी जे दिव्य जैसे. हे मी तुला तसं पाहायला गेलं तर दिव्यच केलंय. गीता म्हणजे काय? दिव्य केलं. एखाद्या दिव्य माणसाकडून काहीतरी दिव्य करून घ्यावं, याच्यात असा अर्थ दिलाय. पूर्वीच्या काळात एखादा संशयित गुन्हेगार निर्दोष का सदोष हे निश्चित करण्याकरता न्यायाधीश त्या गुन्हेगाराकडून तापलेलं लोखंड हातात धरायचं, म्हणजे दिव्य करून घेतात. हे झालं दिव्य नुसतं. पण दिव्याकडून दिव्य करून घ्यायचं. मामांनी अर्थ केलाय शपथेकडून जशी शपथ करवावी. होत आहे. आता हे जे ज्ञान आहे हे सगळं दिव्य ज्ञान आहे. आणि ते दिव्य ज्ञान मी तुला ऐकवलंय, म्हणजे एक प्रकारे मी दिव्याकडून दिव्य केल्यासारखं. हे ज्ञान काय? दिव्य आहे. हे ज्ञानाची किती दिव्यता आहे. हे ज्ञान सामान्य नाही. हे ज्ञान जयाच्या हाती तोची समर्थू मुक्ती, जैसा शतमक संपत्ती. आणि असं ज्ञान मी तुला सांगितलंय, म्हणजे एक प्रकारे दिव्या करवी करवी जे दिव्य जैसे. तू दिव्यच आहेस आणि तुला मी हे दिव्य ज्ञान ऐकवलं, किंवा मी दिव्य आहे आणि मी हे ज्ञान सांगितलंय. हे चांगलं आहे. मी कसा आहे? दिव्य आहे. पहिलाच मी दिव्य आहे आणि त्याच्यात पुन्हा हे दिव्य ज्ञान सांगितलंय, आहे की नाही? भगवान परमात्मा कसा आहे? दिव्य आहे. त्याच्यासारखा दिव्य कोणीच नाही. दिव्य म्हणजे प्रकाशक. आश्चर्यकारक सगळ्या गोष्टी करणारा आहे तो. त्याचं सगळं दिव्य आहे. त्याचं चरित्र दिव्य. जन्म कर्मच मे दिव्यम. जन्मही दिव्य, कर्मही दिव्य. जन्माला आला अगोदर चतुर्भुज रूपात, लगेच मथुरेत लहान झाला, लगेच तिथं थांबला मथुरेत. मथुरेतून गोकुळात. वसुदेव देवकी स्तव झाला, जो कुमारीसाठी गोकुळा गेला. विष तो म्या प्राणासकट प्याला पुतनेत. 6व्याच दिवशी
त्या पुतणीला काय प्राणासकट पिऊन टाकलं. हे दिव्य नाही. सगळं दिव्य, देव दिव्य आहे असं सांगायचं पहिलं. नुगडता बाळपणाचे फुली मिया. आणि विशेष दिव्य म्हणजे काय? माझ्या अजत्व जन्मने अक्रियत्वेची कर्म करणे, अविकार जो जाणे तो परममुक्त. दिव्य मी आहे, पण मी दिव्य असून सुद्धा मी आता आणखीन दिव्य केलं हे ज्ञान सांगितलं. ही गीता आहे, दिव्य आहे. आणि मी गीता सांगितली म्हणजे दिव्याने काय केलं? दिव्य केलं. असं जास्त सुलभ आहे. गीता दिव्य आहे. गीताशास्त्र म्हणजे काय सामान्य? मी जे तुला सांगितलंय ज्ञान हे सुद्धा दिव्य सांगितलं. कोणी सांगितलंय यालाही महत्व आहे, काय सांगितलंय यालाही महत्व आहे. जे ज्ञान सांगितलंय ते दिव्य आहे आणि ज्याने सांगितलंय तोही दिव्य आहे. मी कोण आहे सांगतो तुला आता. मी सर्वज्ञ आहे पुढे सांगणार आहेत. किंवा आणखीन एक उदाहरण दिलं, जयाचे अंग प्रकाशे पाताळीचा परमाणु दिशे तया सूर्याही का जैसे अंजन सुदले. आता हे मी तुला ज्ञान सांगितलंय म्हणजे काय केलंय माहिती का? कशाप्रमाणे? सामान्य आयरे गायरेने ज्ञान सांगणं वेगळं. तुम्ही आम्ही जे बोलत असतो त्याचा विषय बरोबर नसतो, सांगणाराही बरोबर नसतो आणि ऐकणाराही बरोबर नसतो. सांगणारा काहीतरी भलतंच सांगत असतो, ऐकणारा एक नाकात बोट घालतो, तोंडात बोट घालतो, इकडून कोल आलं तिकडून आलं पाहतो. ऐकणारा तसाच, सांगणारा तसाच आणि विषयही तसाच चाललेला असतो. आणि इथे मात्र आधीची विवेकाची गोठी वरी प्रतिपादी श्रीकृष्ण जगयेठी आणि भक्तराजू किरीटी परिसतो असे. काल झाली आपली ओली बाप बाप ग्रंथ गीता, वेदी प्रतिपाद्य देवता, तो श्रीकृष्ण वक्ता जे ग्रंथी. अनेक ठिकाणी ज्ञानोबांनी वर्णन केले देवाचं. जो सर्वज्ञाचा बापू, कृष्णो ज्ञानदीपू, तो म्हणत असे सकृपू ऐक्यात. किंवा जयाचे दिठीचा संकल्पू विश्वविये. जो ज्ञानियांचा बापू, देखणीये दिठीचा दीपू, जया दादुलियाचा संकल्पू विश्वरच. सामान्य आहे का हो? काय परत होई सांगा? जो ज्ञानियांचा बापू, देखणीयांच्या दिठीचा दीपू, जया दादुलियाचा संकल्पू, संकल्पात विश्व रचून टाकतो. घडीमोडी हेळा मात्रे पाप पुण्य संचित. संकल्पात सृष्टी निर्माण करतो, संकल्पात सृष्टीचा लय करून टाकतो. असं म्हणतात, नुसता डोळा उघडला का सृष्टी निर्माण होते आणि डोळा झाकला का लय होऊन जातो देवाने. मग बघा त्याचा नुसता निमिष किती मोठा आहे देवाचा. प्रलय काळ होतो देवाने डोळा झाकला का, आणि डोळा उघडला का सृष्टी चालू होते. म्हणून जयाचे अंग प्रकाशे पाताळीचा परमाणु दिशे तया सूर्याही का जैसे अंजन सुदले. उदाहरण दिले, जयाचे अंग प्रकाशे, ज्याच्या अंगाच्या प्रकाशाने, स्वाभाविक प्रकाशाने. अंग प्रकाश म्हणजे स्वाभाविक प्रकाश, तो दुसऱ्याकडून घेतलेला नाही. सूर्याला प्रकाश जो आहे तो त्याचा स्वतःचा आहे का दुसऱ्याकडून घेतला आहे? बल्बमध्ये प्रकाश आहे त्याचा आहे का विजेचा आहे? दुसऱ्याकडून घेतलेला प्रकाश आहे. पण सूर्याला काय बटन दाबावं लागतं का? दुसऱ्याकडून घेतला का प्रकाश? स्वतःचा अंगाचा प्रकाश आहे. आणि किती प्रकाश आहे त्याचा? पाताळीचा परमाणु दिशे. म्हणजे किती खोलामध्ये
सूर्याचा किरण जर पडला पार पाताळात असला तर एखादा परमाणू सुद्धा त्या प्रकाशात दिसतो. हा, तया सूर्याही का आणि त्याही सूर्याला का जैसे अंजन शोधले, आणि त्या सूर्याला काय दिलं? अंजन. डोळ्यात काय घातलं? अंजन सूर्याच्या. आता त्याच्या नुसत्या अंगाच्या प्रकाशाने त्याला पाताळातला परमाणू दिसतोय आणि त्यात पुन्हा अंजन घातलं. अंजन काय करतं? दृष्टीला दिव्य करतं. पाताळीचे निधान दावी लकीर अंजन, म्हणजे जे दृष्टीतलं सामर्थ्य ते वाढवत असतं. सदैव आणि पायाळू वरी दिव्यांजन होय डोळा, देखे जैसे आवलीळा पाताळीचे. म्हणजे अंजन पायाळू मनुष्याला जर अंजन घातलं तर त्याला सगळं पाताळचं दिसायला लागतं. हे माणसाचं आहे. पण आता इथं ज्ञानोबा आहेत, हे माणसाला अंजन घालतात का सूर्याला? म्हणजे सूर्याच्या डोळ्यात काय घातलं? अंजन घातलं. आधीच त्याच्या प्रकाशामध्ये पाताळातलंही काही दिसतंय, मग आता ह्याला जर अंजन घातलं तर आता काय दिसेल? काय दिसणार नाही. हा दृष्टांत आहे. सिद्धांत काय? तैसे सर्वज्ञही मिया सर्वही निर्धारुनिया, निके होय ते धनंजया सांगितले तुझ. मी म्हणजे सूर्यासारखा आहे आणि माझा अंगचाच प्रकाश आहे. जगात मला काय कळत नाही असं समजू नकोस. मला जगातलं सगळंच कळतं. कुठं काय चाललंय काय चाललंय देवाला सगळं कळतं. एक समय अवच्छेदकाने स्वर्गात पाताळात मृत्यूलोकात प्रत्येक प्राण्याच्या हृदयात काय चाललंय, मनात काय चाललंय हे देवाला कळतं. हा, न सांगता तुम्हा विश्वी विश्वंभर, तो व्यापक आहे. हो, असा तो आहे सर्वज्ञ. देव कसा आहे? भगवान म्हणतात मी कोण आहे? सर्वज्ञ. तुझं देव. देवाचं सर्वज्ञत्व किती आहे? सगळं काही देवाला कळतं. इकडं गजेंद्राने हाक मारली, तिकडं कुठं गेली? वैकुंठात कळाली. बरं, हाकच मारल्यावर कळते का नुसतं मनात आल्यावर सुद्धा कळतंय? द्रौपदीने हाक मारल्याबरोबर इकडे आली. म्हणजे भगवान परमात्मा अगोदरच सर्वज्ञ आहे. कारण देवाची जी उपाधी आहे ती माया आहे, ती शुद्ध सत्वात्मक आहे. त्यामुळे देवाला सर्व काही कळतं. आणि असा सर्वज्ञ असताना पुन्हा भगवान परमात्मा म्हणतात मी सर्वज्ञ असणे, सर्वज्ञ ही मिया सर्वही निर्धारुनिया. सगळ्याचा मी विचार केलाय. सर्व ग्रंथाचा विचार करून, शास्त्रांचा विचार करून. म्हणजे अगोदर मी सर्वज्ञ आहे आणि परत मी शास्त्र ऐकली. म्हणजे सूर्याला अंजन घातल्यासारखं आहे डोळ्यात. मी सगळ्या शास्त्रांचा विचार केलाय. सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपाल नंदना. ही गीता सांगितली म्हणजे काय उगाच सुचलं ते सांगितलं का? बघितलं सांगितलं का? नाही. सगळ्या शास्त्राचं मंथन केलं. सुरुवातीला सांगितली ना हे गीता नाम विख्यात सर्व वाङ्मयाचे मथित. सर्व शास्त्रांचं सार काढलं भगवंतानी. व्यासांच्या बुद्धिरूपी रवीने घुसळून घुसळून घुसळून. व्यासांना प्रेरणा भगवंताची आहे आणि सगळ्या शास्त्रांचं सार मी काढलं. शब्द ब्रह्माचे मथिते, व्यासप्रज्ञेचे हाते, आयते नवनीते चार आम्ही. म्हणून
एवढं सगळं मी केलं, जया तैसे सर्वज्ञही मिया सर्वही निर्धारुनिया. जरी मी सर्वज्ञ असलो तरी सुद्धा हां निके बरं, मी सर्वज्ञ आहे आणि मी सर्वाचा निर्धार केला आहे, पुन्हा विचार केला आहे, शास्त्रांचा विचार केला, वेदाचा विचार केला. हो, वेद तरी माझ्या निश्वासापासून प्रगट झाले, पण गीता मात्र सगळा विचार करून काढली. हा, सगळा विचार करून हे गीता काढलेली आहे. वेदात निद्रिताचा घोर आहे, हा, त्यामुळे त्याच्यात काय काय आलंय नवीन नवीन. त्यात अथर्ववेदात तर वेगवेगळंच आहे, सकामपण आलंय सगळं. त्या ठिकाणी काही यज्ञ आलेत वेगवेगळे, जारण मारण उच्चाटन पण आहे. पण गीता मात्र सगळा विचार करून, कल्याणाचा आत्यंतिक करुणा तळमळ बाळगून सगळ्यांना उपयोग झाला पाहिजे अशा दृष्टीने निके. आता हे मी तो सगळं केलंय. भगवान परमात्मा अर्जुनाला सांगतात, बाबा आता तुला काय विचार करायची काही गरज नाही, जे सांगितलंय ना तेवढं कर. आणि म्हणून पुन्हा पुन्हा भगवान म्हणतात, आता एवढं मी करून तुला हे ज्ञान दिलं, गुह्य होतं ते दिलं, प्रेम असल्यामुळे दिलं, शास्त्राचं सहाराय दिलं. मी अगोदर सर्वज्ञ असून सुद्धा सगळ्या शास्त्राचा विचार करून सगळं चिंतन करून तुला हे दिलं. आता पुढं काय? निके होय ते धनंजया सांगितले तुझं. जे निकाय तेच तुला सांगितलं, जे योग्य आहे तेच काय झालंय तुला मी सांगितलेलं आहे. अयोग्य मी सांगितलं नाही, आसार मी तुला सांगितलं नाही, तुला विचार करायचं सुद्धा काम काही ठेवलं नाही. आता हे सोडायचंय आणि ते घ्यायचंय असं काय ठेवलं नाही तुला. मी सांगितलंय, आता तू यावरी निके हे निर्धारी आणि निर्धारुनी करी आवडे तैसे. आता यानंतर निके हे निर्धारी, हे जे योग्य तुला सांगितलंय, निक म्हणजे शुद्ध खरं, त्याच्यात आता भेसळ काहीच नाही, शुद्ध ज्ञान सांगितलं मी तुला. ते तू काय कर, अवधारी, नीट लक्षपूर्वक ऐक याचा. निके हे निर्धारी, त्याचा निर्धार कर, याचा विचार कर. आणि मग निर्धारुनी करी आवडे तैसे, याचा पूर्ण विचार करून मग तुला आवडेल तसं कर. कोणतंही काम करत असताना ते विचार करून काम केलं पाहिजे. नाहीतर मग भावनेच्या भरात एखादी गोष्ट केली, घाई गडबडीत एखादी गोष्ट केली, मग परत पश्चाताप करावा लागतो. म्हणून हे सगळं मी तुला आता 700 श्लोक सांगितले, सगळी गीता सांगितली, बरं सगळं शास्त्राचं सार काढून दिलंय तुला. आता तू त्याचा विचार कर, निर्धार कर आणि निर्धारुनी करी. आता तुला आवडे तैसे म्हणजे आवडेल तसं कर. भगवान परमात्मा आवडेल तसं कर म्हटलेलं सुद्धा अर्जुनाला काय झालं नाही, सहन झालं. काय ज्यावेळेस एखादी व्यक्ती आपल्याला म्हणते तुम्हाला पटतंय तसं करा, याच्यामध्ये त्याने आपला संबंध तोडलाय असं दिसतं. ज्यावेळेस व्यक्ती म्हणत असते असंच कर, उपदेश करत असताना काही उपदेश जे असतात सामान्य रीतीने केले जातात आणि काही विशेष उपदेश केला जातो. सामान्य रीतीने उपदेश जो असतो, असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे, असं मनुष्य सांगत असतो सामान्य रीतीने. पण एखादी आवडीची व्यक्ती असेल, आपला ऐकणारी व्यक्ती असेल,
तिला मनुष्य सांगताना सांगतो नाही, हे नको करू बाबा, हेच कर, ते नको करू, तेच कर. हा झाला विशेष उपदेश. आम्ही आपलं गमतीने सांगत असतो. आमच्या गुरुवर यांच्याकडे जे मुलं गेली सांगत असतात, बाबा मला असं वाटतंय 4 वर्ष झाली आता गाथापाठ करायला डोंगरावर जावं. बाबा लगेच वर्णन करणार, हो गाथा पंचमी वेदे पाठ केलीच पाहिजे. अमक्यानी गाथा पाठ केली, तमक्यानी गाथा पाठ केली, अमुक झालं तमुक झालं, गाथ्याचंच वर्णन करणार. दुसरा गेला, बाबा 4 वर्ष इथं थांबलो, आईवडिलांची सेवा झाली नाही, आईवडिलांनी खूप सांगितले आता सेवा करायला आहे बाबा, घर पण सांभाळायला कोण नाही, मी एकुलताच एक आहे. बाबा लगेच त्याला म्हणतात, जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे सकळ तीर्थाचे धुरे, जे का माता पितरे तया सेवेशी केर शरीरे. ग्रस्त आश्रम सगळ्यात श्रेष्ठ आश्रम. ह्याच्यासारखा आश्रम नाही, ह्याच्यावर 4 आश्रम लागतात. एखादा म्हटला गायन शिकायचंय, अरे गायन देवाची प्राप्ती करून देणारं गायन आहे. गायनाचे उडे आपुली याचे. त्यांना जर विचारलं बाबा तुम्ही असं का सांगतात, ते म्हटले तो आधीच गृहीत कृत्य घेऊन आलाय माझ्याकडे, मला हे करायचं. वैकुंठवासी मामासाहेब दांडेकरांच्याकडे कोणी जर गेला, मामासाहेब मी लग्न करू का, ते म्हणले पहिलं लग्न कर, पहिलं ओळख म्हणायचे. त्यांना जर विचारलं तुम्ही ब्रह्मचर्य राहिलं दुसऱ्याला लग्न कर का म्हणता, म्हणजे ज्याला राहायचंय तो विचारत नसतो. ह्याने अगोदरच निश्चय केलेला आहे, त्याला काय सांगणार. अगोदरच जर पूर्वग्रह घेऊन बसलेला आहे, यानेच मोक्ष मिळतो, त्यानेच मोक्ष मिळतो, हेच साधन श्रेष्ठ आहे, ते साधन श्रेष्ठ आहे, असं डोक्यात भरून बसलंय. मग त्याला साधन सांगत असताना त्याला अनुकूल उपदेश करावा लागतो, नाही तर राग येतो त्याला. पण तो जो जिव्हाळ्याचा आहे, जो आपल्यावरच अवलंबून आहे, आपण नाही उपदेश केला त्याचं नुकसान होण्याची शक्यता आहे, मग अशाला सांगावं लागतं असंच कर. काही गुरु कधी कधी तेच गुरुवर्य सांगताना हात धरतात, हे करू नको बाबा, अरे ह्याच्यात काय पडलंय, हेच कर, असं सांगतात. कधी आत गेल्यावर, त्यांच्या पोटात शिरल्यावर सांगतात. सामान्य उपदेश वेगळा असतो, पण ज्यावेळेस आपण एखाद्या गुरुवर्यांच्या एकदम पोटात शिरू त्यावेळेस मात्र ते आपल्या कानाला धरून सांगतील, हे केलं योग्य नाही केलंस तू, हे केलं योग्य केलं नाही, असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे. पण ते कधी जेव्हा त्यांना असं वाटतंय आता हा आपल्यावरच अवलंबून आहे, आपण नाही सांगितलं तर याचं कल्याण होणार नाही. म्हणून भगवान परमात्मा अर्जुनाला म्हणतात यथेच्छशी तथा करू. असं म्हटलं की अर्जुनाला थोडंसं वाईट वाटलं. अरे बाबा आम्ही सगळं तुम्हाला सोपवलंय, आम्ही आमच्या जीवनात दुसरं काही ठेवलंय का, तुला माझ्या रथावर बसवलंय, आता तू म्हणशील तसं मी करणार आहे असं सांगितलंय, कार्पण्य दोषो बोललोय, आणि आता तू म्हणतो यथेच्छशी तथा करू, जसं करायचंय तसं कर. मग करायचं तर मी पहिलंच करत होतो ना, तुझ्याकडे आलो, तू सगळं सांगितलंय, आता कशाला यथेच्छशी तथा करू. आता करिष्ये वचनम तव शिष्या ते गुरु सर्वता नेने आवेरू सरिता का सागरू तेजी केवी. गंगा गेली सिंधूपाशी, तुकाराम महाराज म्हणतात, तिने आवेरिले तिशी, तिने जावे कवना ठाया, सांगा पंढरी राया. गंगा गेली सिंधूकडे आणि सिंधू समुद्र म्हणायला लागला येऊ नकोस, तिने कुठं जायचं. तुकाराम महाराज म्हणतात आम्ही कोणापाशी तोंड वासू. काय मग एवढा संकोच तरी का व्यालाशी, आम्ही कोणापाशी तोंड वासू. जाळूनी संसार बैसोलो अंगणी, नाही तुझे मनी मानसी. म्हणून आता निर्धारुनी करी आवडे तैसे. तू काय कर, सगळा विचार कर आणि तुला जसं आवडेल ना बाबा तसं कर. उद्या म्हणू नको यांच्यामुळं माझं नुकसान झालं, यांचं ऐकलं
म्हणून मला पश्चाताप करण्याची वेळ आली. म्हणून गुरु सांगतात आणि सांगितल्यानंतर तुला करायचंय तसं कर म्हणतात. का? कारण बरेच शिष्य म्हणतात नंतर मग तुम्ही आम्हाला सांगितलं म्हणूनच आमचं असं झालं. आम्हाला हे वाटत होतं पण तुम्ही आम्हाला सांगितलं ते करा. मग भगवान परमात्मा म्हणतात बाबा तुला आता आवडेल. म्हणजे काय? शेवटी भगवान सुद्धा स्वतंत्रता देतात अर्जुना. आता तुला मी एवढं शिकवलंय, सगळं सांगितलंय, थोडा विचार कर, तुझ्या बुद्धीचा उपयोग कर. ये या देवाची या बोला अर्जुन उगाची ठेला, तेथ देव म्हणती भला अवंचको होशी. आणि देव बोलल्याबरोबर अर्जुन असा गप्पच बसला. आता गप्प बसला, मला तर असं आता फुगून बसला असेल अर्जुन. म्हणजे अर्जुन असा बघायला लागला देवाकडे, आता काय म्हणावं तुला. गप्प बसला म्हणजे हा अर्जुनांचं हे जे गप्प बसणं आहे, हे गप्प बसण्यातून देवाला अर्जुन दाखवतात बाबा आता काय म्हणावं तुला. हे देवाला कळलं. अर्जुनाचं गप्प बसणं सुद्धा देवाला कळलंय. ये या देवाचे हा बोला अर्जुन उगाची ठेला. उगाची ठेला म्हणजे स्तब्ध राहिला. त्याला काय बोलावं हे सुचेना, काय बोलावं हे कळेना. कारण आता हा म्हणतोय कराय तुला आवडेल तसं कर. मी याला म्हटलंय मी काय करू, मी काय करू असा विचारलंय. मला संभ्रम झालाय, युद्ध करावं का संन्यास घ्यावा. आणि तरी उचित काय आम्हा जे व्यभिचेरे ना धर्मा, मी झडकरी पुरुषोत्तमा सांगी आता. म्हणून आलो. आम्हाला काही कळत नाही बाबा, म्हणून आम्ही तुमच्याकडे आलो. आणि मी तुला शरण येऊन सांगितलं बाबा मला काही कळत नाही. आणि तू असं म्हणायला लागला, तुला जे वाटेल ते कर आता. किंवा अर्जुन का गप्प बसलेले आहेत? अजून ऐकायचंय, अजून ऐकायचंय. मी करतो म्हणलं असतं तर मग देवाने पुढचं सांगितलंच नसतं. पुढचं अजून ऐकायचंय. गीता संपत चाललेली या अर्जुनाला आवडत नाही, आहे की नाही? आवडीची गोष्ट जी असते ती पुन्हा पुन्हा ऐकावी वाटते, संपूच नाही असं वाटतं. काजेवी नाही बोलावे, देखिजे तरी पहावे, भोगिता चाड दुनावे, पडियंता या ठाई. प्रेम निर्माण झालं, आवड निर्माण झाली की माणसाला असं वाटतंय संपूच नाही. आणि त्याला आवड नाही, तो सारखा घड्याळाकडे बघतो. 5 वाजले तरी अजून का संपत नाही. तुमच्या तर घड्यात 5:15 दिसू लागले मला. हो तुमची माग आहे काय? पण जाऊ दे, आता मागण्याने सुरू केलंय आपण. या देवाची या बोला अर्जुन उगाची ठेला. म्हणे अर्जुनाचं नुसतं गप्प राहणं सुद्धा देवाला सहन होत नाही. देवाला अर्जुनाचं गप्प राहणं सुद्धा कळतंय. प्रेम असं असतं, प्रेमात माणसाचं बोलणं कळतं, न बोलणं कळतं, पाहणं कळतं, त्याचे एक हावभाव सुद्धा कळतात. हे देवाचं आणि अर्जुनाचं एवढं ऐक्य आहे की अर्जुन गप्प बसला तरी देवाला कळतंय अर्जुन का गप्प बसलाय, आहे की नाही? हवगाच गप्प बसला नाही, त्याच्या मनात काय चाललंय आता ते तर देव म्हणती भला. चांगलं आहे, चांगलं आहे म्हणजे भला. देव म्हणतात चांगलं आहे. म्हणजे तुझं गप्प बसणं सुद्धा चांगलं आहे. का चांगलं आहे? म्हणजे अवंचको होशी. तू कसा आहेस? अवंचक. अवंचक म्हणजे शंका दडवून न ठेवणारा, स्वतःला न फसवणारा, संकोच न करणारा. कारण संकोच कुठं असतो? प्रेम नसतं तिथं संकोच असतो. आता जिथं प्रेमच नाही, काही आडपडदाच नाही, तिथं काही संकोच करायचं.
प्रेम असल्यामुळे काय आडपडदा ठेवायचा नाही, काही लपवून ठेवायचं नाही. वंचिले ते पायापाशी नाही असे काही ठेवलं नाही माझ्याकडे. मग अर्जुनाला देव म्हणतात मला कळलं तुझं गप्प बसणं सुद्धा आहे, मला बरंचसं काही सांगून जातं, तू तुझी शंका लपवून ठेवत नाहीस. ज्या अर्थी गप्प बसलाय त्या अर्थी तुझ्या मनात अजून सांगावं असं वाटतंय, ऐकावं असं वाटतंय. आणि ही गोष्ट चांगली आहे, मला ती आवडली. का आवडली म्हटले, वाढत या पुढे भुकेला, उपरोदे म्हणे मी धाला, तै तोची पिढी आपुला आणि दोषही तया. वाढती या पुढे भुकेला, पंक्तीला बसलेला आहे, भूकही लागलेली आहे आणि वाढणारा आलेला आहे. वाढू का देऊ का तर म्हटलं तर आपण द्या म्हटलं. हे लोक म्हणतील किती खादाड माणूस आहे हा, याला कधी मिळालं का नाही आयुष्यात. म्हणून तो काय म्हटला, उपरोदे म्हणे मी धाला. नाही नाही नाही, बस बस बस, पुरे पुरे पुरे. मला का नाही अर्धी भाकरीच बास होते, मला काय नाही एवढं मी खातच नाही. आता भूक तर लागली, फक्त संकोच करतोय आणि संकोचाने नाही नाही म्हणतोय. असा संकोच जर केला माणसाने, जेवायला गेलाय तिथे जर संकोच केला, एखाद्याने जेव्हा म्हटलं, एखादा मनुष्य आपल्या घरी आला, बरं पुढे आता त्याला कुठे प्रवासात आहे, आलाय एखाद्या घरात गेलाय, घरात गेल्यानंतर जेवता का थोडंसं, खाता का थोडं, नाही नाही तुम्ही जेवा म्हणतो. याला भूक लागलेली आहे, नाही माझं जेवण झालं म्हणतो. आणि जेवण झालं म्हणतो, मग समोरचा म्हणतो ठीक आहे झालं जेवण तर आता काही नाही आम्ही जेवण घेतो, तुम्ही चला पुढं. चालला उपाशी तसाच. संकोच केला, कसं म्हणू, कसं जेवू म्हणू, तर मग उपाशी राहावं लागतं. आणि भुकेलेला असताना सुद्धा मला भूक नाही असं म्हटलं, हे दोष लागला त्याला, खोटं बोलल्याचा. वाढती या पुढे भुकेला, उपरोदे म्हणे मी धाला, तै तोची पिढे आपुला आणि दोष युतया. पिढा तर जाणार आहे का तुझी, हो दुपारी जेवला नाही आणि आता संध्याकाळी ग्रहण आहे, आता जेवता येत नाही. हो आम्ही सकाळी 9:30ला जेवलो, आता असं वाटायला लागलं 12ला जेवलो असतो तर बरं झालं असतं. म्हणजे काय, संकोच करून उपयोग नाही. तैसा सर्वज्ञ श्री गुरु, भेटली आहे आत्मनिर्धारू, न पुसजे जे आभारू धरुनिया. आता इथे वाढणारा कोण आहे, सर्वज्ञ श्री गुरु आहे. म्हणजे नुसताच वाढणारा आहे का उदार सुद्धा आहे, उदार पण आहे. नाही ओवी आहे ना काहीतरी, सुग्रणी आणि उदारे. देव सुग्रण पण आहे आणि उदार पण आहे. सर्वज्ञ श्री गुरु आहे. आणि श्रीगुरु आहे तो श्रोत्रिय आहे, ब्रह्मनिष्ठ आहे, कृपाळू आहे. कृष्णम वंदे जगद्गुरु, सगळ्या जगाचा गुरु आहे तो. आणि असा गुरु भेटला अर्जुनाला, काय भाग्य आहे. ज्ञानोबांनी म्हटले ना कुठतरी, असा गुरु भेटला अर्जुनाला, जो प्रल्हादाचे या बोला, विषयी सकट आपण जाहला, तो सद्गुरु असे जोडला किरीटीशी. समर्थ सद्गुरु भेटले. हा असा देव भेटला, असा श्रीगुरु भेटलेले आहेत. आणि उदार सुद्धा आहेत, सर्व शक्तिमान आहेत.
भेटली आहे आत्मनिर्धारो न पुसे, जे आभारू धरोनिया भीड धरून जर त्या ठिकाणी स्वतःच्या ज्ञानाविषयी, कर्तव्याविषयी, ज्ञानाविषयी कसं विचारावं बाबा? गुरु भेटलेत, सर्वज्ञ श्रीगुरु आहेत आणि याने संकोचाने त्या ठिकाणी आता यांना कसं काय विचारायचं? विचारलं तर त्या ठिकाणी म्हणतील हा अज्ञानीच आहे, याला काही माहिती नाही, असा संकोच केला, भीड धरली. म्हणून भीड कुठं धरली पाहिजे? जेवताना माणसाने भीड धरू नाही. तसं हे सुद्धा एक जेवणच आहे. बरं, जेवताना भगवंतासारखा भेटलेला आहे आणि अर्जुनाचंही वर्णन करतायत, तुला असं वाटतंय बाबा? नाही, भगवान परमात्मा उदाहरण देतात, तसा तू नाहीस. एखादा सर्वज्ञ श्रीगुरु भेटला आणि तिथे जर आपण ज्ञानाकरता संकोच केला, विचारण्याकरता संकोच केला, तर काय होईल? न पुशिजे ते आभारू धरून या. मग त्याच्यात होतं काय? ते आपण पेची वंचे आणि पापही वंचनाचे, आपणही आशी साचे चुकविले तेने. बोला, तो जायसा श्री गुरु निज गुरु आणि आजे आरती धनी का न करू, येत भीड कवनाची धरू तू माया आमची. म्हणजे भगवान परमात्मा हे आम्हाला सांगतायत. अर्जुनाकडे हे नाही बरं का, पण अर्जुन भीड धरत नाही. अर्जुनाचं गप्प बसणं सुद्धा पुढचं सांगण्यासाठीच आहे. पण भगवान म्हणतात की भीड धरू नये. चांगल्या ठिकाणी माणसाने भीड धरू नये. श्रीगुरूच्या ठिकाणी जवळ फक्त ते कसे पाहिजेत? सर्वज्ञ पाहिजेत आणि श्रीगुरू पाहिजे. श्रीगुरू म्हणजे ते श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ कृपाळू आणि सर्वज्ञ. आता साक्षात देव आहे, देवासमोर काय भीड धरायची? भीड केशवा कासयाची. भीड केशवा कासयाची. मला भीड धरायला काही कारण नाही. भीड धरू नये माणसाने. ते रामायणामध्ये सुद्धा याज्ञवल्क्य ऋषी भरद्वाज ऋषींच्या आश्रमात आले. भरद्वाज ऋषींनी याज्ञवल्क्यांना प्रश्न केला. तिथे त्यांनी सांगितलं की मी जर तुमच्या चरणाजवळ, तुम्ही माझ्याकडे चालून आले श्रोत्री ब्रह्मनिष्ठ कृपाळू, आणि मी जर भीड धरली तर माझं कल्याण कसं काय होईल? म्हणून न बोलसी तेही कळले देवा, लाजशी आपुली या नावा, तुझं मी घालीत नाही गोवा, भीड केशवा कासे. उतरी आपुला हा भार, मजशी बोलूनी उत्तर, माझा तुझं नवे अंगीकार, मग विचार करीन. म्हणून भीड ठेवू नये. चांगल्या माणसाकडे गेल्यानंतर, गुरूंच्याकडे गेल्यानंतर भीड ठेवू नये. आणि अर्जुना, मला माहिती आहे, जो भीड ठेवतो आत्मज्ञान विचारण्याकरता बरं का, बाकी भीड ठेवलीच चालते, परंतु जिथं आपलं आत्यंतिक कल्याण आहे असं विचारण्याकरता. म्हणून आपल्याकडे विचारायला सांगितलं. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया, उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शन. प्रश्न करायला सांगितलाय, भीड धरायची नाही. ते आपण पेची वंचे. जो भीड धरतो तो आपल्याला स्वतःलाच फसवतो. का फसवतं? त्याने आपलं राखून ठेवलं. पण मी कसा विचारू? विचारलं तर त्यांना वाटेल हा अज्ञानीच आहे. अहो, अज्ञान कळण्याकरताच विचारायचं असतं. परंतु नाही विचारलं तर मग त्याने त्याची वंचना केली, फसवलं त्याने स्वतःलाच. येथे कोणाचे काय बा गेले, ज्याचे त्याने अनित केले.
नाही मी शिकलो, माझं अनित झालं, मला जे कळायला पाहिजे होतं कळत नाही, ते कळायला खूप कष्ट लागतात. मग तैसा आपलं आपण पेची वंचे आणि पापही वंचनाचे. आणि सांगितलं नाही ते दोष सुद्धा लागतो. गुरुंना सगळं सांगायचं आहे, मोकळेपणे सांगायचं, ते आपण लपवून ठेवलं. आपण याची साचे चुकविले तेने. आणि मग त्या योगाने आपल्या सत्य आत्मस्वरूपाला आपणच दुरावले असे होईल. आपण याची साचे चुकविले देणे, आपणच आपल्याला खरोखर त्याने चुकवलं असं होईल. आत्मैव ह्यात्मनो बंधू रात्मैव रिपुरात्मना बंधुरात्मात्मनस्तस्य येनात्मैवान जिता उद्धरेद आत्मनात्मानं नात्मानं अवसादयेत. आत्मैव ह्यात्मनो बंधू रात्मैव रिपु. आपणच आपले शत्रूंना आपण आपला उद्धार करून घेतला. आपण जर चिंतन केलं तर आपला आपण उद्धार करून घेतला. आपण गुरुकडे गेलो, आपण पुरुषार्थ केला, त्यांना विचारलं, त्यांनी सांगितलं, मग आपल्यालाच आपलं ज्ञान प्राप्त होईल. आणि मग आपण आपल्याला फसवलं नाही असं होत आहे. नाही तर मग आपणच आपल्याला फसवल्यासारखं होईल. आपण याची साचे चुकविले तेने. हा विचारून अहंकार सांडिजे मग आस्तीच वस्तू होईजे. तरी आपुली स्वस्ती सहजे आपण केली. आपणच आपलं कल्याण करायचं, कोणी बाहेरून करायचं नाही. तर ग्रहण आलं, झोपून राहिला. म्हटलं मला माहितीच नाही ग्रहण आलं. तुला माहिती नाही म्हणजे सगळे शास्त्रात सांगितलंय, प्रवचनात सांगितलंय. हे ग्रहणात जर आपण नामस्मरण केलं, चिंतन केलं तर ते हजार लाखोपट पुण्यदायी असतं. मग आता एवढी संधी आली आणि हा झोपूनच राहिला. हा म्हटला मला माहितीच नव्हतं, मी तर जेवलो ग्रहणात, मी तर झोपलो. ठीक आहे, आपुले आपण न करू हित करू हे प्रमाण. तरी मी नष्टाचे पतीत तुका म्हणे मज संत हसते. म्हणून बरं झालं तू त्या ठिकाणी पयोगेपणा तुझ्या हा अभिप्राव की धनंजया जे एक वेळ आवा कुण्या सांगावे. तुझा जो गप्प राहणेपणा आहे ना, तो असं मला दाखवतोय की आता हे परत ज्ञान मला सगळं सांगा. आता सांगणार आहे, उद्या सांगू. पुंडलिक वरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल 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 विठ्ठल.